मैदानाच्या षटक संपलं. त्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. आता गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा आतिश बोडकेला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. त्या आधीच्या षटकामध्ये त्याच्यावरती केलेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, एक टप्पा खात येईल. खणखणीत चौकार, 4 धावा. आणि मैदानाच्या आलेला हा चौकार आपण पाहतोय. संघाचा धावफलक पुढे घेऊन जातोय आणि धावफलकावरती आता धावा नोंदवल्या जात आहेत. 68 धावा. 68 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अष्टक खेळण्यासाठी सचिन आणि त्या सचिनची बॅट आता मैदानाच्या तळपताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा बिग प्रयत्न होता, फटका तर फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक भारत कदम चेंडूच्या खाली. चांगला झेल तिथे पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद. अतिशय हा चेंडू आपण पाहिला, कमबॅक नक्कीच मैदानात करून देणारा चेंडू पडला आणि त्यानंतर भारत कदम यांचा आपण पाहतोय चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. संघाचा धावफलक जर पाहिलं स्थिर आहे आणि नवीन फलंदाज आता मैदानात येतोय. नवीन बॅट्समन जगदीश राठोड आपण पाहतोय मैदानात दाखल होतोय. या देखील खेळाडूमध्ये प्रचंड ताकद क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, ती मैदानामध्ये त्याला वापरावी लागणार आहे. संघ जर पाहिला तर आपण दत्ता पवार आणि त्याचबरोबर सचिन ही जोडी आपण पाहिली. चांगली कामगिरी त्यांना आतापर्यंत केली. आणि इथे जर पाहिलं मैदानाच्या आपण पाहतोय हा चेंडू जो मैदानामध्ये आपण पाहिलं पूर्णपणे डॉट बॉल लिहिलाय. कुठल्याही प्रकारे धाव या चेंडूवरती येऊ शकली नाहीये. अडुसष्ट धावा धावफलकावरती आहेत आणि मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर आता 3 चेंडू झालेत. या षटकातील 3 चेंडू आणखी आपण पाहतोय शिल्लक आहेत. हा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय वाईड आहे. या चेंडूवरती अतिरिक्त धावा या ठिकाणी आपण पाहतोय खर्च होताना पाहायला मिळतात. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय पुणे नगर जिल्ह्याचे प्रसिद्ध गाडा मालक आणि फायनल सम्राट प्रतीक अर्धा बाळा थोरवे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचं षटक आहे. त्या पुढच्या षटकातल्या चेंडूमध्ये आपण पाहतोय इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. भारत कदम झेल सुटलाय मैदानामध्ये. थोडीशी चुकी या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु धावा वाचवल्यात 5. सेफ आहे सर. आणि मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय इथे 5 धावा वाचवल्यात तर 1 धाव खर्च झाली आहे. झेल सुटलाय, जीवदान मिळतंय जग्गू राठोडला. ओहो, इथे दत्ता पवारचा हल्ला आहे, आक्रमण आहे, परंतु फटका त्या ठिकाणी फसला. जीवदान मिळालं जग्गूला आणि आता फलंदाज बाद होतोय दत्ता पवार. फलंदाज बाद. HRK मान जरे बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे फेटे. हाँ मान जरे बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे फेटे. तर 5 चेंडू आपण पाहतोय आतापर्यंत मैदानात या षटकातील झाले. शेवटचा बॉल आहे आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. नारायण साबळे. नारायण साबळे आपण पाहतोय मैदानात दाखल होईल.
आणि इथे शरीरभेदक मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, हे षटक आपण पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीने हाताळले आतिश बोडकेनं आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाचा धावफलक एक स्थिर आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर 5व्या क्रमांकाचं संपलंय. 5 षटकांचा डाब या ठिकाणी संपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाचा धावफलक आहे 70 धावा धावफलकावर. आणि आपण इथे तिसऱ्या पंचांकडे जातोय. फलंदाज लेग बी विकेट आहे की नाही यासाठी. आणि इथे बॅट्समन सेफ आहे, नॉट आउट. संघाचा धावफलक आपण पाहतो 71 धावा धावफलकावरती आहेत. एकाहत्तर धावा धावफलकावरती आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती धनराज पाटील. आणि इथे चांगला फटका मैदानाच्या मध्ये आपण पाहतो खेळून काढलाय. भारत कदम त्या ठिकाणी आहे, चेंडू फील्ड करताना पाहायला मिळतात, थोडेसे फंबल होताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर मैदानाच्या मध्ये 2 धावा येणार आहेत. दुहेरी धाव इथे आली. दुहेरी धावेच्या मदतीने टीमचा स्कोर देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. 73 धावा धावफलकावरती धनराज पाटील आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. शॉर्ट पिच बॉल होता, इथे बॅटवरती येऊ शकलेला नाही आणि यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय चांगली कामगिरी जी मात्र अलीजान पठाणकडनं पाहायला मिळते. मैदानाच्या मध्ये जर पाहिलं तर इथे पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. शेवटचं अंतिम षटक आहे, त्या अंतिम षटकासाठी धनराजला आमंत्रित केलंय. स्लॉगोवरचं षटक आहे, त्या स्लॉगोवरच्या षटकामध्ये मैदानाच्या मध्ये आक्रमण गरजेचं आहे, मोठमोठे फटके खेळावे लागणार आहेत. जग्गूच्या बॅटमधला फटका तर खेळलाय, फटका फसलाय आणि दत्ता गाडे चेंडूच्या खाली झेल टिपतील. फलंदाज जग्गू राठोड बॅक टू द पवेलियन. साफ रहेगा बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी, गोली गोली चलेगी, गोली पे गोली. आणि इथे आपण पाहतोय चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न, फेकी चुकीच्या दिशेने केली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चुकीच्या एंडला फेकी आहे आणि एक सिंगल येईल. नवीन फलंदाज आपण पाहतोय विलास मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढचा चेंडू आहे आणि इथे बॅटची इनसाइड एज. एस्टनच्या पाठीमागे झेल तर होऊ शकलेला नाहीये, परंतु फलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बाद होईल, कुठल्याही प्रकारची धाव येणार नाहीये आणि विकेटचं पतन. विलास बॅक टू द पवेलियन.
74 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेट संघ 6 षटकांची एक इनिंग आहे. पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत बॅटिंग करत असताना मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बनवल्यात 74. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये आहे आणि फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. मिस टाइम स्ट्रोक तिथे चांगला झेल मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा या चेंडूवरती फलंदाज बाद. एक इनिंग संपली. एका इनिंगच्या डावाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक 74 धावा धावफलकावरती आहेत. मॅच जिंकण्यासाठी प्रवीण दादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देहू या संघाला 75 धावांची गरज. आणि
क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला एका धावेची पॅनल्टी आहे. काय आयोजक कमिटीचा निर्णय आहे, दुसरा सामना आहे म्हणतायत. पॅनल्टी आहे, तरी पण कंपल्सरी पॅनल्टी आहे. एका किट मध्ये जर मैदानाच्या आतमध्ये दिसलं नाही, एक्स्ट्रा खेळाडू तुम्ही वाढवला, ठीक आहे, दुसऱ्या टीमचा जरी एक्स्ट्रा खेळाडू तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी घेतला तरी पण तुम्हाला पॅनल्टी आहे, एका धावेची पॅनल्टी. आणि सगळ्यांसाठी हाच नियम आहे. स्वराज्य चषक 2026 स्पर्धेमध्ये भरपूर सारे नियम आहेत. नियमांचं पालन तुम्हाला इथे करावं लागणार आहे. आणि आता चला विनंती आहे, लवकरात लवकर मॅच चालू करून घ्या, कारण आता मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय 75 धावांचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय पहिला बॉल. आणि तिथे आपण पाहिले गेले तर मैदानामध्ये इथे फेकी मैदानामध्ये पाहायला मिळते. तोपर्यंत आलेली सिंगल आहे, एक सिंगल हरीश नवले आणि त्याच्या बरोबरीला मैदानामध्ये आपण पाहतोय दिनेश ही जोडी दाखल झाली. षटक क्रमांक पहिला आणि त्या पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज जो तयार आहे. सुधीर आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. रिव्हर्स सेटिंग करायचा प्रयत्न या ठिकाणी होता, रिव्हर्स खेळून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क इथे झाला नाहीये. हा बॉल डॉट. आज चौकारी इथे आपण पाहतोय, माफ करा, हा चेंडू इथे आपण पाहतोय डॉट आलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. चांगले चेंडू सुधीरच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बिग हिट केला जातोय. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक संकेत माने डाऊन दी बॉल. झेल डिप्लाय, फलंदाज बाद. मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला दिनेश बोडके. आणि त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळाला अलीजान पठाण. पण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल होते. अलीजान पठाण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. चला वेळ वाचवा. प्रत्येक इनिंग साठी आपण पाहतोय ठराविक कालावधी आहे, 25 मिनिटांचा वेळ आहे 5 ओव्हर साठी. त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. आणि आता पॅनल्टीला तुम्हाला सामोर जावं लागणार आहे. मास्टर खेळण्यासाठी अलीजान पठाणला आपण पाहतोय तयार आहे. आणि सरळ बाटले फटका खेळून काढला. इनसाइड आउटचा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जग्गू राठोड चेंडू फील्ड करतोय अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. आणि तिथे मैदानाच्या 2 धावा येतील. 2 धावेने आपण पाहतोय संघाचा इथे धावफलक पुढे जात आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथे बिग हिट केला जातोय. पॅडल स्वीप केलाय. हा देखील चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. अलीजान पठाणच्या बॅटमध्ये येतोय पहिला चौकार. 4 धावा. आणि मैदानाच्या मध्ये जर पाहिलं तरी इथे हा चौकार पाहायला मिळालाय. अलीजान पठाणने केलेलं आक्रमण या ठिकाणी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. 4 धावेमध्ये रूपांतर त्याचं पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिला दिवस कोणता संघ गाजवणार आपण सायंकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेल्या सामन्यामध्ये अलीजान पठाण करतोय हल्ला आणि चेंडू पाठवतोय मिड विकेट मध्ये सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, षटकार.
मैदानात जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक पहिल्यामध्ये आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा ज्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज नारायण साबळे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी मैदानात दाखल झाले. काय बॉलरच्या हातात बॉल आहे तो बॉल खेळावा लागेल तुम्हाला. तरी पण बॉल ज्यावेळी गोलंदाजाच्या हातामध्ये आहे त्यावेळी तुम्हाला तो चेंडू खेळावाच लागेल. सरळ बॅटने फटका खेळून काढलाय आणि हरीश त्याच्या बॅट मधनं चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर लॉंग ऑफ मध्ये आलाय. खणखणी चौकार 4 धावा. हरीश आणि हरीशच्या बॅट मधनं आपण पाहतोय मैदानात मध्ये आलेला मोठा फटका पाहायला मिळाला. आक्रमणाला आता सुरुवात झाली. प्रवीणदादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन संघाला आपण पाहतोय जिंकण्यासाठी 75 धावांचा पाठलाग आहे आणि 75 धावांचा पाठलाग करत असताना मैदानात आतापर्यंत आपण पाहतोय बिग हिट केले गेले. 2 खोलव्या टप्प्याचा बॉल तिथे फक्त मैदानामध्ये दिशा दिली. एक सिंगल तर आली. दुसरीचा प्रयत्न मैदानात केला जाईल का परंतु नकार कळवला. नकार या ठिकाणी आपण पाहतोय मैदानात कळवलाय. संघाचा धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 19 धावा नोंदवल्या गेल्यात. 19 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुढचा बॉल मैदानात असणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती नारायण साबळे आणि अलीजान पठाण. इथं फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल आणि फलंदाज बाद. DJ Sky. थँक्यू. मैदानामध्ये आपण पाहतोय अलीजान पठाण या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालंय. नवीन बॅट्समन चला विनंती आहे वेळ वाचवा. आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात सौरभ तो दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती. चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला परंतु मैदानात आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. मैदानात जर पाहिलं तर झेल होऊ शकलेला नाहीये तरी देखील मैदानामध्ये आपण पाहतोय त्या क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या वाजवतात आणि चांगल्या क्षेत्ररक्षकाची ओळख आहे. आपण पाहतोय त्याने ते स्वतःचे इरादे इथे स्पष्ट केले क्षेत्ररक्षणामध्ये. मैदानात जर पाहिले गेले तर आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती नारायण साबळेला आपण पाहतोय. हा चेंडू बॅकफुटला आलाय. पंच केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव तर आली. दुसरीचा देखील प्रयत्न केलाय आणि तिथे पुन्हा एकदा चांगला चेंडू क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावा आल्या. मैदानात जर पाहिलं संघाचं धावफलक आता जाऊन पोहोचले 23 वरती. 23 धावा धावफलकावरती आहेत. मॅच जिंकण्यासाठी 25 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असणार आहे सातत्याने की तुम्ही वेळ वाचवा. जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करताय. आणि पुन्हा एकदा फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे आणि आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचला परंतु झेल झाला नाहीये आणि त्यानंतर मैदानात 2 धावा आल्यात.
2 धावा त्या ठिकाणी आल्या. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलाय. दुसऱ्या क्रमांकाचं 12 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि संघाचा धावफलक 25 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 24 चेंडू शिल्लक आणि मॅच जिंकण्यासाठी 50 धाव्यांची गरज. 24 चेंडू 50. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती आहे आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावरती पाहायला मिळतोय. सचिन आपण पाहतोय नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. शॉर्ट पिच बॉल होता आणि शॉर्ट पूल केलाय. हा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट. षटकार. Taj. 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 आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये पहिलाच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवरती सचिनचं स्वागत केलंय षटकाराने. षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळालं. संघाचा धावफलक वाढलंय 31 धावा धावफलकावरती आहेत. याच फटक्यांची गरज आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा तर धावफलकावरती आहेत. 23 बॉल 44 ची गरज आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. आता शरीर भेदक मारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटवरती हा चेंडू येऊ शकलेला नाहीये. अति वेगाने चेंडू मैदानामध्ये टाकलाय. भन्नाट वेग आणि त्या वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी मैदानाच्या मध्ये केली जाते. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय दिलीप अप्पा कारके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर उपस्थित संपूर्ण मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वराज्य चषक 2026 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण जाऊयात. शॉर्ट पिच बॉल आणि शॉर्ट पूल पुन्हा एकदा केलाय आणि हा चेंडू पाठवलाय फाईन लेग मध्ये. बिग हिट. षटकार. 6 धावा. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आलेला षटकार संघाचा धावफलक वाढवताना पाहायला मिळतोय. संघाचा धावफलक आता जाऊन पोहोचलाय तब्बल 37 धाव संख्येवरती. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 37 आहे. 21 चेंडू 38 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. काय कामगिरी मैदानामध्ये केली जाईल. ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी हरीश नवले. महत्वपूर्ण सामना आहे. शॉर्ट पिच बॉल आणि हा देखील बॉल पॉइंटला टॅप केलाय. पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर कटचा फटका. षटकार. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा षटकार आलाय. षटकामध्ये तब्बल आता जर पाहिलं गेलं तर तब्बल 3 षटकार आलेत. महागडे षटक ठरले. आणि इथे आपण पाहतोय जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. जोरात बॅट फिरवली आहे परंतु मैदानाच्या मध्ये आत्ताच्या डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा मिळतील 22च्या रूपामध्ये. 22च्या रूपामध्ये मिळालेल्या 2 धावा आपण पाहतोय धावफलकाला वाढवताना पाहायला मिळणार आहेत. आणि संघाचा धावफलक आता जाऊन पोहोचलाय 45 धाव संख्येवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावाच्या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू फील्ड करतोय जग्गू राठोड. तोपर्यंत फेकी थोडीशी अस्ताव्यस्त आहे. उशिरा आहे तोपर्यंत आलेली सिंगल आहे. यात सिंगल धाब्याने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाते. आणि त्यानंतर जर पाहिलं मैदानाच्या मध्ये
आपण पाहतोय षटक क्रमांक 3 संपलंय. 46 धावा धावफलकावरती आहेत. मॅच जिंकण्यासाठी आणखी आपण पाहतोय 18 चेंडू 29 ची गरज. या स्पर्धेच्या निमित्ताने युवा उद्योजक नितीन भाऊ ठाकूर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. विकेट किपरच्या पाठीमागे बॉल गेलाय. विनंती आहे तेवढा बॉल द्या. आणि मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडू 29 ची गरज आहे. हे षटक खूप महागडं ठरलंय. या षटकामध्ये धावा बनवल्या नाही तर कुठल्या गेल्यात आणि धावांची लय लूट या षटकामध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर जर पाहिलं गेलं नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती. चला मॅच चालू करून घ्या. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नारायण साबळे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती तयार आहे ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी. शॉर्ट पिच बॉल आणि हा देखील बॉल पाठवलाय स्वतःच्या डगआउट मध्ये. प्रवीण दादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन संघाचा हुकमी एक्का पुन्हा एकदा ठोकतोय षटकार. 6 धावा. सगळ्याचा धावफलक जर पाहिलं तर अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण होतीये. 52 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानात आता चांगला चेंडू पडलाय. खोलवर टप्प्याचा उतरता बॉल आपण पाहतोय मैदानात जो पाहायला मिळाला. 52 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जे आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. सौरभ काळोखे आणि त्याच्या बरोबरीला मैदानात आपण पाहतोय हरीश नवले ही जोडी मैदानात पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा बॉल हरीश नवलेसाठी. आडव्या हाताने आपण पाहतोय चेंडू खेळून काढलाय समोरच्या दिशेला आणि या ठिकाणी आलेली सिंगल आहे. एक सिंगल ची मैदानात संघाचा धावफलक वाढवताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा देखील आपण पाहतो या ठिकाणी घेतल्या जात आहेत. उर्वरित 15 चेंडू 22 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 15 चेंडू 22. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय तयार आणि इथे बिग हिट केला जातोय. हा चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विलास यांचा चांगला झेल पाहायला मिळाला. फलंदाज बाद. शुभम 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 शुभम. मैदानात फलंदाज सौरभ काळोखे बाद होताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज येतोय न्यू बॅटर योगेश पिंजर. मैदानात आपण पाहतोय बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळेल. 53 धावा धावफलकावरती आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि इथे खुलव्या टप्प्याचा बॉल होता. तिथे आपण पाहतोय मैदानात क्षेत्ररक्षण होऊ शकलं नाही. त्यानंतर बॅकअप केला जातोय. संकेत चेंडूवरती आलाय आणि 2 धावा इथे मिळतील. एक सिंगल आणि त्या सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक देखील पुढे जात आहे. धावफलकावरती 54 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू 21 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचं भविष्य मात्र कोणी सांगू शकत नाही. त्यानंतरचा होणारा सामना मैदानात आपण खेळवणार आहोत. यामधील विजयी संघ आणि त्याच्यासोबत क्रांतीवीर क्रिकेट नवला कुंभरे. चेंडू आपण जर पाहिलं गेलं तर ऑन साईडला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि एक सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा आणि त्यांना वाढणारं धावफलक ते स्कोर कार्ड आता पुढे जात असताना पाहायला मिळतंय. 4 षटकं संपलेत. 55 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि 3 फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय मैदानात बाद होताना पाहायला मिळाले. त्याचबरोबर आता मॅच जिंकण्यासाठी उर्वरित 2 षटकं आहेत. 12 बॉल 20 धाब्यांची गरज. 12 बॉल 20.
चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवा. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय दत्ता पवार. मात्र गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. आणि मैदानामध्ये 12 चेंडू 20 ची गरज आहे. अष्टक खेळण्यासाठी हरीश नवलेला आपण पाहतोय. दत्ता पवारला तुम्ही कित्येक वेळा बॅटिंग करताना पाहिलं असेल. दत्ता पवार त्यांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण करताना आपण त्याला पाहतो. टीमची धुरा सांभाळणारा हा दत्ता पवार आता गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय, स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासाने तो मैदानाच्या मध्ये जबाबदारी घेऊन आता लढताना पाहायला मिळणार आहे. दत्ता पवार गोलंदाजीच्या मार्कवरती. षटक क्रमांक जर पाहिले तर मैदानाच्या मध्ये 5वा आहे आणि 5व्या षटकासाठी दत्ता पवार आलाय. 12 चेंडू 20 धाव्यांची गरज असताना या धावा या षटकामध्ये बनवल्या जातील की दत्ता पवार डिफेंड करेल हे मैदानाच्या मध्ये आपण पाहूया. आणि बॅटची कडा असताना इथे मैदानाच्या मध्ये धावाची संधी आहे. डायरेक्ट हिट मैदानामध्ये पाहायला मिळाली, परंतु इथे आता DRS ची मागणी केली. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी पंचांनी केली आहे. डायरेक्ट हिट झालाय की नाही, फलंदाज बाद आहे की नाही, यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे जातोय. बॅट्समन सेफ आहे आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय एक सिंगल. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा बॉल आहे, पुढचा चेंडू. आणि इथे आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. दत्ता पवार वरती केलेलं आक्रमण, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवू शकला नाहीये. हा येतोय खणखणीत चौकार, 4 धावा. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आलेला हा चौकार संघाचा डबल आता वाढवतोय. मॅच जिंकण्यासाठी आता 15 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू 15. दत्ता पवार आपण पाहतोय पहिला चेंडूला जेव्हा पाहायला मिळाला तिथे झेल होऊ शकला नाही, परंतु त्यानंतर मैदानाच्या मध्ये दत्ता पवारला आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी करताना चौकार आलाय. पुढचा चेंडू आहे. हो, हा चेंडू मैदानामध्ये इथे चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण करतोय तो क्षेत्ररक्षक. वाईट बॉल +1. आताच्या मिळतील धावा 2. वाईड +1. क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करताना त्याला आपण पाहतोय. बोला, हा चेंडू वाईड आहे की नो हे चेक केलं जाईल. लाईनच्या बाहेर जर चेंडू पडला असेल तर नो दिलं जाईल. लाईन वरती असेल तर नो बॉल दिला जाईल आणि नो चेंडू, नो बॉल आहे. आणि इथे रिव्ह्यू सक्सेस होताना पाहायला मिळेल. आणखी आपण पाहतोय प्रवीण दादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन या संघाला एक रिव्ह्यू शिल्लक आहे. तत्पूर्वी जर पाहिलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय हा नो चेंडू आणि +1. आताच्या 2 धावा मिळतील. फ्री हिट ऑन फलंदाजासाठी पुन्हा एकदा संधी आहे. 62 धावा धावलेकावरती 62 रन्स. मॅच जिंकण्यासाठी 10 चेंडू 13 ची गरज. 10 चेंडू 13. इथे लोवर फुल टॉस होता आणि तिथे आपण पाहतोय पायावरचा हा चेंडू खेळून काढलाय. चांगला फटका त्या ठिकाणी. धावाची संधी आहे आणि मैदानाच्या मध्ये 2 धावा येतील. एकेरी दुहेरी धावा आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये घेतल्या जात आहेत. संघाचं स्कोर कार्ड पुढे जात आहे. प्रत्येक धावेला आपण पाहतोय महत्व या ठिकाणी दिलंय. सेकंड इनिंगचा डाव चालू असताना मैदानाच्या मध्ये प्रत्येक धावेला किती महत्व आहे हे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या धावेने टीमचा स्कोर देखील आपण पाहतोय पुढे जातोय. संघाचा डावलेग आता जाऊन पोहोचलाय 64 धावसंख्येवरती. 9 चेंडू 11 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 3 चेंडू दत्ता पवारने चांगल्या पद्धतीने हाताळले. पुन्हा एकदा दत्ता पवारचा पुढचा चेंडू हरीश साठी आहे.
खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे विकेटचं पतन. चांगला झेल पाहायला मिळाला आणि महत्वपूर्ण विकेट मिळतीये हरीश नवले बाद. मैदानाच्या मध्ये फलंदाज पाहतोय बाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर भारत कदम आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. या खेळाडूने जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये या आधीच्या मॅच मध्ये अपयशी ठरताना पाहायला मिळाला, परंतु या मॅच मध्ये काय कामगिरी करेल भारत कदम. मॅच जिंकण्यासाठी फारशा धावा तर नाही आहेत, परंतु 8 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 8 चेंडू 11. आठ चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय. 11 धाब्यांची गरज. गोलंदाज दत्ता पवार गोलंदाजीसाठी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी भारत कदम. आणि इथे बिग हिट केला जातोय. हा चेंडू मिड विकेट मध्ये आपण पाहतोय सुसाट वाऱ्याच्या वेगाने पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाची चुकी आणि आलाय चौकार. 4 धावा. आणि इथे आपण जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 68 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आता 7 चेंडू शिल्लक आहे आणि 7 धावेची गरज. क्षेत्ररक्षकांची 7 कुठेतरी कमी पडली आहे आणि सामना येऊन पोहोचलाय 7 चेंडू आणि 7 धावा. दत्ता पवार मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. चांगले चेंडू हाताळतोय, परंतु क्षेत्ररक्षकांनी 7 देणं खूप गरजेचं आहे. ती 7 कुठेतरी कमी पडतीये. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा भारत. खोलव्या टप्प्याचा बॉल होता, तिथे मात्र इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केलाय. चेंडूला फक्त दिशा दिली. विलास त्या ठिकाणी चेंडू फील्ड करतोय आणि मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल आहे. आणि मैदानाच्या मध्ये जर पाहिलं तर 5 षटकांचा डाव्या ठिकाणी संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. उर्वरित 6 चेंडू मैदानाच्या मध्ये शिल्लक आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज. 6 चेंडू 6. विनंती असणार आहे या मॅच साठी, या इनिंग साठी तुम्ही भरपूर वेळ खर्च केलाय, त्यामुळे आणखी 2 सामने आपल्याला अजून खेळायचे आहेत. त्यामुळे विनंती आहे वेळ वाचवा. पुन्हा एकदा जर पाहिले तर पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत आणि गोलंदाजीच्या मार्गावरती आता षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक आहे. अंतिम षटकासाठी सुधीर गोलंदाजीच्या मार्गावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. अशा खेळण्यासाठी भारत कदम आपण पाहतोय तयार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल नक्कीच केला जातोय, परंतु पुन्हा एकदा जर पाहिलं मैदानाच्या मध्ये भारत स्ट्राईक आहे, त्याच्या बॅटवरती हा चेंडू येऊ शकला नाहीये. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा समीकरण गुणोत्तर गणित इथे बदलतंय आणि नक्कीच मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय हा चेंडू डॉट आलाय. 5 चेंडू 6 धावेंची गरज. 5 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज आहे. भारत कदम आपण पाहतोय ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी तयार. सुधीर इथे धावा डिफेंड करेल का, परंतु भारत कदमच्या बॅटमधनं बिग हिट तर आलाय. हा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बन गया दर्शक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. भारत कदमच्या बॅटमधनं विजयी ब्रँडेड षटकार. थँक्यू. रवींद्रदादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन संघाचा कॅप्टन. चला टॉस साठी या. टॉस साठी ठिकाणी केला जाईल. दिनेश बोडके चला लवकरात लवकर टॉस साठी या. आणि त्याचबरोबर क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे या संघाच्या कॅप्टनला देखील विनंती आहे टॉस साठी या. टॉस या ठिकाणी केला जाईल. पुढील होणारी मॅच जे संघ आपण पाहतो एक एक सामना विजयी झालेत, एक एक सामना पराभूत झालेत. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय आणि टॉस करण्यासाठी
खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या स्पर्धेला पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते माननीय प्रशांत कारके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आलेत का?